जय मित्रांनो, स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 संदर्भात हॉल तिकीट जे आहे तर ते सध्या बघा जनरेट झाले आहे। तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सध्या बघा टेट परीक्षा आणि इतर ज्या काही परीक्षा आहेत त्याच्यामध्ये एमपीएससी ची परीक्षा असेल, इतर स्पर्धा परीक्षा संदर्भात परीक्षा आहे, त्यानंतर बघा या ठिकाणी शैक्षणिक दृष्ट्या ज्या काही परीक्षा आहेत तर त्या सध्या बघा एकत्र या ठिकाणी आलेल्या आहे। आणि त्या अनुषंगाने परीक्षा परिषदेच्या वतीने जी काही उमेदवारांची एकापेक्षा 2 परीक्षा सध्या बघा असेल तर अशा उमेदवारांना लिंक क्रिएट करण्यात आली होती आणि त्या लिंकमध्ये सध्या बघा उमेदवारांनी माहिती भरलेली आहे। परंतु काही असे उमेदवार आहेत की त्यांची माहिती सध्या बघा भरली गेली नाही आणि त्यांना आत्ताच्या घडीला टेट परीक्षा आणि इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा असेल त्याच्यामध्ये एमपीएससी असेल किंवा इतर परीक्षा तर त्यांचे देखील हॉल तिकीट सध्या बघा या ठिकाणी जनरेट झालेले आहे आणि जी काही डेट आहे तर ती सध्या बघा सेम आलेली आहे। तर त्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये जे काही सध्या बघा आतापर्यंत किती उमेदवारांनी त्या लिंकमध्ये सध्या बघा फॉर्म भरलेले आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही प्रसिद्धी पत्रक आहे तर ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले। तर ह्याच्यामध्ये बघा जे उमेदवार अजूनही या ठिकाणी बघा राहून गेले असेल तर त्यांच्यासाठी देखील पुढे आपण माहिती घेऊया जे काही लिंक भरण्यासंदर्भात। तर ह्याच्यामध्ये जे काही निवेदन या ठिकाणी देण्यात आले प्रसिद्धी पत्रकामध्ये तर ह्याच्यात संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा देण्यात आली आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 14 तारखेपर्यंत जे काही ॲप्लिकेशन करण्यासंदर्भात जी मुदत होती तर ती मुदत देण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी बीएड एमएड त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षा प्रविष्ट असलेल्या विद्यार्थी उमेदवारांच्या मागणीनुसार संधी देण्यात यावी याकडून शासनाकडे बघा या ठिकाणी निर्देश प्राप्त झाले होते आणि त्यामुळे ऑनलाईन आवेदन पत्र जे काही भरण्यासंदर्भात 14/5/2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती। तर ह्याच्यामध्ये आता सदर परीक्षेत एकूण या ठिकाणी 2,28,808 हे जे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या बघा प्रविष्ट झाले। म्हणजे या ठिकाणी परीक्षा जी देणारे उमेदवार आहे तर त्यांची संख्या असणार आहे 2,28,808 एवढे उमेदवार सध्या बघा परीक्षा आता या ठिकाणी टेट परीक्षा देणार आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी 27 तारखेपासून सुरुवात होणार आहे तर त्या अनुषंगाने इथं माहिती देण्यात आली। त्यानंतर बघा इथे जी काही पुढील माहिती आहे की जी सध्या टेट परीक्षेमध्ये दिनांक 24/5 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये प्रस्तावित होती। त्या अनुषंगाने बीएड एमएड महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षात प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना परीक्षा कालावधी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षेच्या कालावधीत नियोजित असेल तर अशा उमेदवारांना ही या ठिकाणी जी काही लिंक आहे तर ती लिंक देण्यात आली होती आणि ह्या लिंकद्वारे सदर जे काही माहिती आहे तर ती 21/5/2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सध्या बघा मुदत होती आणि त्या अनुषंगाने जी काही माहिती सध्या बघा आतापर्यंत किती उमेदवारांनी भरण्यात आले ह्या लिंकमध्ये माहिती तर ती इथं देण्यात आली। आता ह्याच्यामध्ये परीक्षेचं नाव म्हणजे या ठिकाणी ज्यांचं बघा DLED संदर्भात एक्झाम आहे तर अशा उमेदवारांचं या ठिकाणी आकडेवारी देण्यात आली। परीक्षेची माहिती भरलेल्या उमेदवारांची संख्या तर ही जी परीक्षा असणारे उमेदवार सध्या बघा 452 आहे। त्यानंतर बीएड संदर्भात परीक्षा असलेले उमेदवार 1317 आहे। त्यानंतर एमएड संदर्भात 105 आहे बरोबर। त्यानंतर एमपीएससी देणारे उमेदवार 1626 उमेदवार आहे आणि ऑदर परीक्षा ज्या देणारे उमेदवार 2391 आहे। असं जर इथं टोटल केलं तर 5,891 एवढे उमेदवार सध्या बघा या ठिकाणी ह्या वरीलपैकी परीक्षा आणि प्लस ह्याच्यामध्ये टेट परीक्षा अशा या ठिकाणी देणारे उमेदवार सध्या बघा इथं होतं। आता एवढ्या उमेदवारांनी सध्या पवित्र पोर्टल जी काही परीक्षा होणार आहे म्हणजे या ठिकाणी शिक्षक भरती अनुषंगाने टेट परीक्षा आणि इतर परीक्षा तर त्या अनुषंगाने जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा इथं भरली होती। परंतु ह्यापैकी सध्या आता हे 5,891 उमेदवारांना सध्या बघा इथं माहिती भरलेली आहे। परंतु इतर जे काही उमेदवार आहे तर त्यांची माहिती भरायची या ठिकाणी राहून गेली आहे आणि त्या अनुषंगाने आता नेमकं प्रश्न पडला आहे की परीक्षा नेमकी कोणती द्यायची, कारण कोणती तरी एक परीक्षा सध्या बघा त्यांना या ठिकाणी मुकावं लागेल आणि एकच परीक्षा त्यांना देता येणार आहे ज्या उमेदवार ह्यापैकी आहे। तर आता सध्या एवढे जे उमेदवार आहे ह्यांनी तर माहिती भरली परंतु ह्याच्यामध्ये जो काही बदल असेल तर तो बदल कशा पद्धतीने होणार तर त्या अनुषंगाने इथं बघा एक माहिती देण्यात आली की जे काही अशा एकूण 5,891 उमेदवारांची माहिती परीक्षा घेणाऱ्या गोपनीय संस्थेत या ठिकाणी बघा 21/5/2025 रोजी सायंकाळी 6:50 या ठिकाणी ईमेलद्वारे माहिती देण्यात आली आहे। त्यानंतर परीक्षा परिषदेच्या जी काही या ठिकाणी ईमेल ID आहे तर त्या ईमेलवर दिनांक 22/5 रोजी या ठिकाणी जे काही प्राप्त झालेले एकूण 18 परीक्षार्थी उमेदवारांची माहिती घेणाऱ्या गोपनीय संस्थेत परीक्षा घेणाऱ्या गोपनीय संस्थेत परत बघा 22/5 रोजी या ठिकाणी त्यांना कळवण्यात आला ईमेलद्वारे आणि या माहितीपैकी ज्या उमेदवारांची परिपूर्ण आणि अचूक माहिती दिलेली आहे त्यांची माहिती विचारात घेऊन शक्य तेवढे बदल संबंधित संस्थेकडून
करण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी हे जे लास्ट स्टेटमेंट आहे तर हे महत्त्वाचं असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये माहिती जरी तुम्ही भरली, परंतु ही माहिती जर तुमची या ठिकाणी चूक जर निघाली तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं चेंजेस सध्या बघा मिळणार नाही. आणि ह्याच्यामध्ये परिपूर्ण जी काही माहिती आहे तर ती अचूक माहिती सध्या बघा या ठिकाणी विचारात घेऊन संबंधित जी काही शक्य तेवढे बदल संस्थेकडून करण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने इथे सूचना देण्यात आली आहे. तर आता ज्या उमेदवारांचे सध्या बघा या ठिकाणी तुम्ही लिंक जर भरली नसेल तर लास्ट एकदा तुम्ही हे जी काही वेबसाईट ईमेल आय डी आहे तर ह्या ईमेल आय डीवरती परत सध्या बघा तुमचा ईमेल आहे तर तो ईमेल सध्या करू शकतात. तर ह्याच्यामध्ये जो काही बदल असेल तर तो बदल आता शक्यता सध्या बघा कमी आहे. तरी देखील एकदा प्रयत्न करा. जे उमेदवार सध्या बघा लिंकवर माहिती भरायची राहून गेली असेल तर ह्याच ठिकाणी बघा तुमचे दोघी प्रकारचे हॉल तिकीट सध्या बघा अटॅच करून मेल ह्या ठिकाणी तुम्ही एकदा करू शकतात. तर त्या अनुषंगाने पुढील जर कारवाई झाली तर झाली, नाही झाली तर कोणती तरी एक परीक्षा तुम्हाला या ठिकाणी द्यायला पडेल आणि एक परीक्षा त्या ठिकाणी राहू द्यायला पडेल. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करून बघा. तरी देखील बघा इथे उमेदवारांना जी काही सूचना होती तर ती सूचना इथं देण्यात आली होती. लिंक भरत असताना उमेदवारांना अशा पद्धतीने बघा इथं सूचना देण्यात आली होती की लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास उमेदवार परीक्षेत वंचित राहिल्यास सर्व जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील असे देखील कळवण्यात आले होते. असं देखील या ठिकाणी बघा म्हटलेलं आहे. तर आता जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा 27/5 पासून 30/5 पर्यंत आणि दुसरा जो टप्पा आहे तो 2/6 ते 5/6 या कालावधीत सध्या बघा करण्यात येणार आहे. आणि त्या अनुषंगाने प्रवेशपत्र देखील सध्या बघा इथं 24 पासून जनरेट झालेले आहे. आणि अशा पद्धतीने हे जी काही माहिती आहे तर ही माहिती देण्यात आली. आता याच्यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांचं सध्या बघा नुकसान झालेलं आहे. कारण एंड टायमाला या ठिकाणी जी काही लिंक आहे तर काही म्हणजे या ठिकाणी बघा इंटरनेटची सुविधा काही गावांमध्ये सध्या बघा नसते. काही उमेदवारांना तर इथं माहिती भरायची हे देखील माहिती नव्हतं, बरोबर. तर त्यामुळे उमेदवारांचं इथं नुकसान झालं आहे. तर लास्ट तुम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीने सध्या बघा इथे 22/5 पर्यंत हे जे 18 उमेदवार आहे 18 उमेदवारांनी मेल थ्रू सध्या बघा माहिती या ठिकाणी पाठवण्यात आली होती लास्ट जी मुदत होती त्याच्यामध्ये. तर त्या पद्धतीने तुम्ही देखील सध्या बघा आता या मेलवरती जी काही माहिती असेल दोघी हॉल तिकीट, कारण आधी सध्या बघा ज्या काही परीक्षा होत्या तर ह्या परीक्षा ज्या होत्या ह्या परीक्षेचे हॉल तिकीट सध्या बघा आले नव्हते. म्हणून उमेदवारांनी जो लिंकद्वारे सध्या बघा फॉर्म होता तर तो सध्या भरू शकले नाही, बरोबर. तर आता तुमच्याकडे ह्या परीक्षेचं देखील हॉल तिकीट आहे आणि टेट परीक्षेचं देखील हॉल तिकीट आहे. तर हे दोघे हॉल तिकीट तुम्ही या ठिकाणी बघा अटॅच करा ईमेलला. आणि हा जो काही ईमेल आहे तर ह्या ईमेलवरती एकदा मेल करून प्रयत्न करून बघा. जर झाला बदल तर तुम्हाला बघा रिप्लाय येईल. जर नाही झाला तर मग जी परीक्षा सध्या बघा तुम्हाला द्यायची आहे तर ती परीक्षा तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकता. तर सध्या तरी हा एक महत्त्वाचा बघा या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यात आली आहे. तर एक प्रयत्न तुम्ही करू शकतात. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही 5,891 उमेदवारांचे सध्या जो काही बदल असेल तर तो बदल सध्या या ठिकाणी दिलेल्या माहितीचा जो काही विचार घेऊन सध्या बघा त्या ठिकाणी शक्य तेवढा जो बदल असेल तर तो सध्या या ठिकाणी संस्थेकडून करण्यात येणार आहे. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.